तर मित्रांनो, आज आपण चाललो आहोत अरबी समुद्रातील एका आयलंडवरती, जेथे 1500 वर्षापूर्वीचा इतिहास आहे, ज्याची नोंद वर्ल्ड हेरिटेज साईटने सुद्धा घेतलेली आहे. तर मुंबईजवळ असले हे ठिकाण पाहण्यासाठी आज आपण चाललो आहोत आणि कमीत कमी खर्चात आपण इथपर्यंत कसे पोहोचू शकतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर चला सुरुवात करूया आपल्या एका नवीन ॲडव्हेंचरला. तर मित्रांनो, हा तो टापू आयलंड, फर्स्ट टाइम आपण असा आयलंड बघतोय. आज आपण या आयलंडवरती जायचं आपल्याला. तर बहुतेक फेरीपर्यंत जाईल, तिथून पुढे हा टॉय ट्रेन रस्ता या आयलंडपर्यंत जाईल. आणि सध्या आपण जहाजामध्ये सफर करतो सध्या आपण. तर यावेळी आपण कुठल्या डोंगरावर न जाता, गड किल्ल्यांवर जाता आपण आज आलोय एलिफंटा केव्सला भेट द्यायला. तर सध्या मी जहाजामध्ये 1 तास झाला, 1 तासानंतरच आम्ही ते पोहोचू. तर पुढची माहिती आपण आयलंडवरती गेल्यावरती पाहू आणि आपण इथपर्यंत कसं पोहोचू शकतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. तर बनून राहा व्हिडिओमध्ये. इथे येण्यासाठी सर्वप्रथम CST रेल्वे स्टेशनला यावे. स्टेशनच्या बाहेर बसेस अवेलेबल आहेत, ज्या प्रत्येकी 12 रुपये घेऊन आपल्याला गेटवे ऑफ इंडियाला सोडतात. तेथूनच एलिफंटाला जाण्यासाठी फेरीज आहेत, ज्या 280 रुपये घेऊन आपल्याला 1 तासात पोहोचवतात एलिफंटाला. पण तिथे पोहोचण्या अगोदरचा हा 1 तासाचा सुंदर सफर आपल्याला समुद्राशी एक वेगळी ओळख करून देतो. मित्रांनो, फायनली 1 तासाची आपली शिपची राईड पूर्ण केल्यानंतर आपण पोहोचले आपल्या आयलंडवरती. आयलंड खूप मोठा शब्द वाटतो ना आयलंड ऐकायला. आजपर्यंत आपण असं डोरेमॉनची मूवीज वगैरे आपण बघायचो ना, ते जायचे शिपनी आयलंडवरती असं तसं खजिना विजिना शोधायला, तशी त्या टाईपची फिलिंग आज येते. कारण की आपण असं कधी आयलंडवरती आलो नाही. एलिफंटा पुढे लोकांना वाटतं काय लय लांब थोडी आहे, पण असं आपण जेव्हा पहिल्यांदा आपण जो अनुभव घेतो शिपने, आपण एका असं दिसतं ना समोर एक आयलंड आहे, आयलंड आलं कॅप्टन, त्या टाईपची थोडी फिलिंग आली. तर पोचले आपण 1 तासानंतरला. सगळ्यांची डिटेल, किती खर्च होतो पूर्ण ट्रिपमध्ये, 1 डे ट्रिप असते आपली, किती खर्च होतो याची सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो. पर पर्सन आपल्याला एलिफंटा केव्स फिरून परत घरी जाण्यासाठी एकूण किती बजेट लागतो आणि एलिफंटा केव्स कसे आहेत, वरती डे इथं आलं पाहिजे की नाही आलं पाहिजे, कधी आलं पाहिजे, हे पण सगळं सांगायचा मी पूर्ण प्रयत्न करतो व्हिडिओवरती. तर बनून राहा व्हिडिओवरती आपल्या. आता येताना फक्त थंडी द्या, इथे गरमी खूप आहे. नाही, काय गरमी नाही. आता दुपारचे 2:30 वाजलेत, म्हणून आपलं थोडंसं ऊन दिसतंय. बघा, हे थोडंसं ऊन. दुपारचे 2:30 वाजलेत, तर 2:30 वाजता आम्ही इथं लँड झालो आयलंडवरती. निघालो, आम्हाला यायलाच खूप उशीर झालेला. तर पाठी ही जी टॉय ट्रेनची पट्टी दिसते ना तुम्हाला, ही माझ्या मागे, इथे टॉय ट्रेन आहे मागे, त्याच्याने पण आपण तिथपर्यंत जाऊ शकतो. 15 रुपये तिकीट आहे, पण चालत जायला मला एवढं जास्त वेळ लागेल. इथून फक्त हा सरळ पट्टाच आहे, मग मॅक्झिमम आपण 10 मिनिटामध्ये आपण तिथं पोहोचून जातो. आणि एखादा आयलंड सर करत असेल, म्हणजे एक्सप्लोर करत असेल, तर चालत फिरलेलं जास्त फायद्याचं आहे. कुठलं पण आयलंड, कुठली पण सिटी, कुठलं पण विलेज, चालत फिरल्यानंतर आपल्याला खूप छोट्या गोष्टी दिसतात, जे आपल्या ट्रेनची पण आपली एक वेगळी मजा आहे, तसा प्रश्न नाही. पण मी टॉय ट्रेन म्हणजे बहुतेक आम्ही प्रयत्न करू की टॉय ट्रेनने जाऊ. हां, हे पण बरोबर. जाताना आम्ही तसं जाऊ, येताना टॉय ट्रेनची मजा घेऊ. 15 रुपये तिकीट आहे. मागेच येतात. तर मित्रांनो, फर्स्ट अट्रॅक्शन तर चांगलं वाटलं एकदम आपल्या आयलंडचं. आयलंड शब्द ऐकून मला जरा एकदम गार्डन होतं, तिथे गार्डन आणि वाईफ पण तशीच आहे. असं वाटतं आपण कुठल्या तरी वेगळ्या जागी आलोय आयलंडवरती. आयलंडच वाटणार आपण आयलंडवरती आलोय, पण शहरापेक्षा खूप डिफरंट आहे. इथे आपल्याला ना फॉरेनर्स लोक जास्त बघायला भेटतात. बघा, आता हे फॉरेनर्स लोक आहेत. या मजा करा, सगळं करा. फॉरेनर लोकांना फक्त इथे घाण पसरवू नका, कारण का आपली भारतीय लोकांची सवय आहे की आणि डिसिप्लिन मध्ये राहावा भावांनो. फॉरेन लोक बघितले तर आपले इथले लोक थोडेसे पागल होतात, तर थोडे डिसिप्लिन मध्ये राहावा, कारण की ते
ते त्यांचं कल्चर आपल्याला दाखवण्यासाठी इथं आलेत, तर आपण आपलं कल्चर इथे राहून त्यांना दाखवलं पाहिजे. नाहीतर उठसूट समजतंय. ठीक आहे. आणि एक मेन, आता 3 वाजलेत आणि आपली लास्टची फेरी इथून जी सुटणार परत गेटवेला जाण्यासाठी ती 5:30ची फेरी आहे. तर आपल्याला 5पर्यंत खाली यावं लागेल, कारण की आपल्याला वर चढून जायचं, थोडासा ट्रेक करायचा आहे. छोटासा ट्रेक आहे 10-15 मिनिटाचा. 120 पायऱ्या की 150 पायऱ्या असतील, 120 पायऱ्यात माझ्यामध्ये. तर त्या आपण करून जाऊ लगेच. आणि 5:30ची लास्ट फेरी पकडायची. त्यानंतर फेरी नाही, मग आपल्याला इथं आयलंडवरती स्टे राहावं लागेल, स्टे करावं लागेल. आपण आणलं पण काहीच नाही, पण तसं होणार नाही. चला मग. मित्रांनो, एक महत्त्वपूर्ण सूचना, जर तुम्ही या आयलंडला भेट देताय तर तुमच्या बॅगमध्ये चिप्स वगैरे काहीतरी खाद्यपदार्थ ठेवा, कारण का इथे रेट खूप महागडा आहे. बेसिकली रोहन असं म्हणतोय की आता आपण इथे आलोय, एवढ्या लांब आलो, 1 तास लागला. म्हणजे किती किलोमीटर आहे मला माहिती नाही, आपल्या गेटवेपासून किती किलोमीटर आहे, थोडं लांबच आहे. तर ऑफकोर्स इथे रेट जास्त असणार आणि असला पण पाहिजे. काय बिचारांना रोजगार इथे काय आहे या लोकांना, तिथे लोक राहतात की नाही विचारतो. बाकी तुम्ही इथेच राहता, सगळे इथेच राहता तुम्ही? ओके. पुढे गाव आहे का? हां. तर मित्रांनो, हे लोक इथेच राहतात. व्हाईट आले हे आमच्या मागण्या आता मित्रांनो, बेसिकली इथे रेट बाहेरच्या पेक्षा थोडेसे जास्त आहेत. एवढे पण जास्त नाही, डबल पकडून चाला. डबल 10चा पुडा 20ला आहे, 20चा पुडा 40ला आहे, असं डबल रेट आहे. तर मग आम्ही पाणी पिणी तर कॅरी केलं आहे, म्हणून आम्हाला बॉटल घ्यायचं टेन्शन नाही आहे. बहुतेक आपण पोचलो आता. हार्डली 10 मिनिटामध्ये आपण वॉकिंग डिस्टन्स कवर केलं. आपल्याला पुढं मार्केट लागलं आहे, एलिफंटा. तो चला पुढे पाहूया अजून काय काय लोक. रस पण आहे इकडे. मित्रांनो, आपण आतमध्ये एंट्री करण्यासाठी 5 रुपये तिकीट आहे एकाचं. जर शाळेचा पोरगा असेल तर 1 रुपये, लहान पोरगा असेल 12 वर्षाखाली 2 रुपये, 3 रुपये, आणि अडल्टसाठी 5 रुपये. सो मित्रांनो, इथून आपल्या ट्रेकची सुरुवात आहे, छोट्याशा ट्रेकची. तर ट्रेकच्या सुरुवातीलाच इथे सीड आहेत. इथे सुरुवातीलाच अशा म्हणजे पालख्या आहेत. पालखी म्हणजे डोली. इथे त्याचे रेट आहेत. जर कोण हँडिकॅप असेल किंवा असमर्थ असेल वर चढण्यासाठी, त्यांच्यासाठी आहे. जर कोण वयस्कर वगैरे असतील तर 1 वे म्हणजे फक्त वर जायचे 1600 रुपये, आणि वर जाऊन परत खाली यायचं असेल डोलीमध्ये तर त्याचे 2000 रुपये आहेत. आणि ह्याला यूज नक्की करा. इथे तिथे कचरा फेकू नका. फिरायला येतो आणि कचरा दुसऱ्याकडे करून जातो आपण. आणि मार्केट आहे भव्य. तर मित्रांनो, आपण इथून आलो होतो समोरनं या गेटने. इथून 120 पायऱ्या चढून आपण 10 मिनिटात, अवघे 10 ते 15 मिनिटात आपण वरती पोचले. वरती याचा एंट्री बोट आहे, आणि या साईडला एक रस्ता जातो, आणि याच्या इथे पण एक रस्ता जातो. इथे काही नाही आहे, पण त्या साईडला तिथे लेक काय बोलतात ते, तोफ आहे, मोठी तोफ आहे ती त्या साईडला आहे. 10 मिनिटावर तिथे तो बोर्ड पण लावले वरती तिथे, हा बोर्ड. पण फर्स्ट आपण इथे जाऊ, आज जाऊ. काय एंट्री तिकीट असेल ते तिकीट काढू आणि इथे आधी फिरून येऊ. त्यानंतर मग या साईडला पाहुणे आहे. तर मग चला मित्रांनो, हा एंट्री गेट. इथून इथे आपल्याला तिकीट काढायचं आहे. गर्दी खूप दिसते. आज शनिवारी आहे, 8 डेला बहुतेक गर्दी नसावी, पण आता तर दिसते. बघू तिकीट किती आहे. तर मित्रांनो, मागे 2 तिकीट काढले. पर पर्सन 40 रुपये. 40 रुपये तिकीट काढले. तर आपण आता आलोय आतमधल्या पहिल्या केव्ह जवळ. पहिली केव्ह अशी एकदम अशी ऐतिहासिक आणि भव्य देवी असं वाटते. ती 1400 वर्षापूर्वीची आहे. हो, मस्त आहे. पहिली केव्ह आहे. त्या इथं बहुतेक 7 केव्ह वाटतं, 7 मोठ्या. तर त्यातली पहिली आहे. तर आता आपण पहिली बघू.
आणि पुढे जाऊ दाखवतो तुम्हाला थांबा. एलिफंटा केव्स या घारापुरी लेणी म्हणूनही ओळखल्या जातात. इसवी सन 5वे ते 8वे शतकात या लेणी बांधण्यात आल्या. या लेणींमध्ये प्रामुख्याने भगवान शंकराचा उल्लेख करण्यात आला आहे. या भव्य शिल्पकलेचे कोरीवकाम दगडात केलेले आहे आणि ती त्या काळातील भारतीय शिल्पकलेचे सर्वोत्तम उदाहरण मानले जातात. यातील सर्वात प्रसिद्ध लेणी म्हणजे त्रिमूर्ती सदाशिव, जिथे भगवान शिवाचे 3 रूप दाखवण्यात आले आहेत. या सर्व कामांमुळे याच ठिकाणाला 1987मध्ये युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा देण्यात आला आहे. अशा जागी येऊन फक्त पर्यटक न करता त्या काळातील इतिहास, तिथील शिल्पकला या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. ही एक केव्स आहे मित्रांनो, पण ही बंद दिसते. इथून पुढून कुठे तर पाठवत आहेत तर काय माहीत नाही, पण इथे तर बंद आहे. या पट्टा आपण या इथून सरळ आलो. इथली ही सगळ्यात शेवटची होती, ही शेवटची होती. आता इथून परत आपल्याला आलो तसंच मागे जावं लागेल आणि तिथून त्या राईट साईडला तिकडे जाऊन तोफ बघू आपण. तोफ. विच कंट्री सर? रशिया. ओके. ओ, बोल ना, फॉरेनर्स इथं खूप जास्त प्रमाणात आहेत. ते रशियावरून आलेत. मागे तर मला 2-3 भेटले, ते न्यूझीलंडवरून आलेत. म्हणजे फॉरेनरचे लोक आपण म्हणजे आपला इतिहास बघायसाठी एवढं लांब येतात. हा पण इथं मला इतके वर्ष झाले मुंबईमध्ये राहून, जवळ 25 वर्ष. तर मी अजून नाही बघितली. पहिल्यांदा आलो आज. इतक्या वर्ष राहून, इतक्या वर्ष म्हणजे इतकडे मुंबईला येऊन पण. हो, हा एकदा सगळ्यांनी नक्की भेट दिली पाहिजे. बघण्यासारखी जागा आहे. तर हा पूर्ण आपला पोर्शन फिरून झालाय. हे मागचं आपलं सगळ्या केव्स फिरून पूर्ण झाल्यात. आता आपल्याला या साईडला जायचं आहे, इथे राईट साईडला. तर आता आपण राईट साईडला जाऊ. इथे बोलतो थोडी तोफ आहे, बोलतात इंग्रजांच्या काळातली मोठी तोफ आहे. ते एकदा बघू नका कशी. त्या साईडला जाऊ. चला मित्रांनो, 10 ते 15 नंतर आपण हीच आहे की ना, हायकिंग केल्यानंतरला आपण जो आपली एंट्री गेट आहे ना, तिथून आपण राईट घेऊन वर आलो. तिथून 15 मिनिटावरती थोडं स्टेप आहे, थोडी वापस ट्रेक करावं लागतो. त्यानंतर आपण इथे पोहोचतो. ही तोफ आहे. तोफ दाखवाय कशी तर मोठा प्रॉब्लेम आहे, कारण की तोफेवर खूप लोक बसले. तोफ दाखवायसाठी तोफ उरलीच नाही. तोफ आहे लय लांब आहे. काकांपर्यंत काकांपर्यंत तोफ गेले. हे तिकडे तोंड आहे आणि बॅक आहे. ती तोफ फिरते पण गोल. हा, इथे टाकायचा गोळा ठाक. या तोफची म्हणजे मारा करण्याची क्षमता 7 किलोमीटर आहे. 7 किलोमीटर लांब. म्हणजे कुठपर्यंत जात असेल ही तोफ? लय लांबपर्यंत असेल. आपण सांगू पण शकतो, म्हणजे विचार नाही करू शकत. कारण की इथे पुढे मला समुद्र दिसतंय. तिथपर्यंत लांबपर्यंत मारा करण्याची क्षमता आहे. म्हणजे कोण येत असतील काय होतं ते जहाजावरनं कोण आलं आतंकवादी हमले करायला त्यांच्यासाठी. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला पूर्ण हा बघा, हा मुंबई आहे. मुंबईचा चांगला सनसेट होतोय. आपण एलिफंटा केव्हजवर होतो. पूर्ण आपली ट्रिप पूर्ण झाले. आपण आता खाली आलोय. 5:30 लास्ट फेरी बाय द वे. तर आता पूर्ण फेरी फिरून आपण एलिफंटा केव्हज पूर्ण फिरून आलोय. एकदा नक्की भेटायला. खूप सुंदर जागा आहे. आणि जमलं तर संध्याकाळच्या टायमाला या. संध्याकाळच्या टायमाला म्हणजे दुपारी निघा. आणि अशा टायमाला जायला बघा जेव्हा सनसेट होतं, ज्या टायमाला आम्ही येतो. कारण की सगळं तांबडं हे एकदम भारी दिसतंय. आणि तुम्ही मुंबईला लेअर दिसतात की नाही माहीत नाही बिल्डिंग, तर बघायला खूप छान वाटतं. तर ही होती पूर्ण एलिफंटा केव्हची व्हिडिओ. तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. एक नवीन एक्सपिरियन्स आम्ही पण केला आहे. मुंबईजवळ कुठल्या आयलंडला टुरिस्ट प्लेसला एक्सप्लोर करत असेल तर इथे नक्की या. सगळं बजेट मी वरती ते कॉर्नरला देतो किती बजेट झाला आहे. आता व्हिडिओ शेवटी पण पूर्ण देतो किती खर्च आम्ही केला आहे. तर खायला तुम्ही बाहेरनं जाणार मुंबईवरनं बॅगमध्ये भरून येतं. इथं थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे, त्यामुळे सांगतोय. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा.
आणि व्हिडिओ आपले असेच बघत राहा. आपण असे ट्रॅव्हल आणि ट्रेकिंग करत असतो. तर भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय. आता आम्ही जरा सनसेटचा व्ह्यू घेतो आणि जातो. चलो हां.